सानपाडा येथे बेजबाबदारपणे डंपर चालवून पालिकेचा डिवायडर तोडून ट्रॅफिक केले जाम। कलाकृती इंजिनियर वर्क्स अँड कॉन्ट्रॅक्टर यांचं सुरू आहे काम। सानपाडा सेक्टर 11 बालाजी हाइट्स इथं गेल्या 2 महिन्यांपासून सोसायटीच्या नूतनीकरणाचं काम सुरू आहे। हे काम कलाकृती इंजिनियर्स अँड कॉन्ट्रॅक्टर या कंपनीला देण्यात आलंय। मात्र हे काम करत असताना ही कंपनी कुठल्याही प्रकारची काळजी घेताना दिसत नाही। आज बालाजी टॉवर या सोसायटीच्या आतमध्ये मटेरियल घेऊन जाणारा एक डंपर ड्रायव्हरनं सोसायटीमध्ये सरळ समोरून घेऊन न जाता सोसायटीच्या गेटच्या जवळ चढ असताना रिव्हर्समध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे रिव्हर्समध्ये हा डंपर सोसायटीच्या गेटमध्ये न जाता सरळ जाऊन समोरचा फुटपाथ तोडून पलीकडच्या रस्त्यावर गेला आणि तिथंच अडकून राहिला। नशिबानं त्यावेळेस पलीकडच्या रस्त्यावर वाहनं नसल्यामुळे कुठल्याही प्रकारची दुर्घटना घडली नाही। त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा जवळजवळ 2 तास ट्रॅफिक जाम झालं। या डंपरची लांबी जास्त असल्यामुळे एकाकडेचा रस्ता हा जवळपास 2 तास ब्लॉक झाला। तसंच सकाळच्या वेळेस कामावर जाणाऱ्या वाहन चालकांना याचा फार मोठा त्रास सहन करावा लागला। यावेळी तिथे सानपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस यांनी खूप प्रयत्न करून ड्रायव्हरला तो डंपर फुटपाथ तोडून काढायला लावला। तेव्हा कुठे इथं ट्रॅफिक मोकळं झालं। यानंतर सानपाडा पोलिसांनी तिथं सुपरवायझरचं काम करणारा रोहित कांबळे आणि या ट्रकचा ड्रायव्हर यांना पोलीस स्थानकामध्ये नेलं। मात्र अशा प्रकारे बेजबाबदारपणे काम करणाऱ्या कलाकृती इंजिनियर आणि कॉन्ट्रॅक्टर या कंपनीवर महानगरपालिकेच्या मालमत्तेचं नुकसान केल्याबद्दल आणि नागरिकांना झालेल्या त्रासाबद्दल सानपाडा पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल करावी अशी मागणी आम्ही सतर्क पोलीस टाइमच्या वतीनं करीत आहोत।